आपल्याला हे माहीत आहे का की आपल्या डॉक्टर फापाळे हॉस्पिटलमध्ये मूळव्याधाच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार त्याची ट्रीटमेंट किंवा त्याचे उपचार केले जातात। म्हणजे पहिल्या अवस्थेतलं जर आपल्याला मूळव्याध असेल त्याला अतिशय कमी प्रमाणातली सौम्य औषधं आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जीवनशैलीतील बदल करून हा मूळव्याध आपल्याला कायमस्वरूपी त्या मूळव्याधापासून मुक्तता मिळू शकते। दुसऱ्या अवस्थेतले जे मूळव्याध असतात की जे टॉयलेटच्या वेळी बाहेर येतात, आपोआप आतमध्ये जातात, थोडंसं ब्लिडिंग किंवा थोडंसं पेन किंवा वेदना या प्रकारच्या मूळव्याधामध्ये असतात आणि या दुसऱ्या अवस्थेतल्या मूळव्याधासाठी केवळ काही औषधं आणि गरज वाटली तर सुरुवातीच्या अवस्थेत भूल देऊन इंजेक्शन देणं आणि लेझर करणं अशा पद्धतीने या मूळव्याधापासून आपण मुक्त होऊ शकतो। तिसऱ्या अवस्थेतले जे मूळव्याध असतात की जास्त प्रमाणात रक्तस्राव, मोशनच्या वेळी शौचाचा भाग किंवा मूळव्याधाचे आतले मोड बाहेर येणं, त्याचबरोबर जास्त प्रमाणात दुखणं अशा पद्धतीची लक्षणं असणं म्हणजेच तिसऱ्या प्रकारचा मूळव्याध किंवा तिसऱ्या अवस्थेतला मूळव्याध। या मूळव्याधामध्ये आपल्याला लेझर सर्जरी लवकरात लवकर करून घेणं गरजेचं असतं आणि जो चौथा अवस्थेतला ॲडव्हान्स प्रकारचा मूळव्याध असतो, चौथ्या अवस्थेतील मूळव्याध, यासाठी मात्र स्टेपलर सर्जरी, व्हेसल सीलर सर्जरी किंवा कन्व्हेन्शनल सर्जरी अशा पद्धतीच्या ऑपरेशनची लेझरद्वारे ऑपरेशन करण्याची सुविधा आपल्या डॉक्टर फापाळे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। आणि या प्रकारच्या अवस्थांचं निदान करणं हे केवळ व्हिडिओ रेक्टोस्कोपी या अतिशय अत्याधुनिक आणि प्रगत अशा डायग्नोस्टिक टूलद्वारे आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे।